मोहिनी, ते साडी दिली होती परीले त्यासाठी, त्या दिल्ली नाही की तिले ते साडी तर मला तशीच पडली दिसली, घातली नाही वाटते तिनं. तर त्याच नाही दिली तिने. आता बाई असं कसं होईल, मी तिला देणार नाही म्हणून तुम्ही दिल्यावर म्हटलं तिले तिले तर आवाजही द्यायला गेली होती मी. ते म्हणे मला नाही पाहिजे म्हणे, यावर्षी म्हणे 500-1000 रुपयाची साडी घालत नसतो म्हणे मी, तुम्हीच घाला म्हणे, तुम्ही भिकारी आहे नसा आहे तसा आहे. मलाच काही काही बोलायला लागली आता बाई ते. मग मी नाही बोलत, मग अशी हकड लोक सोबत नाही म्हटलं जाय तिकडे, नाही घालत तर टाकून दिली मग मी तशीच. हो बाई, आता भिकारीस म्हणून ते आपल्याला आता 3-3 सुनाईले एवढ्या 10-20 हजाराच्या साड्या कुठून घेईन मग? की तुमच्या पगारातून घेतल्या का या साड्या? हे आमच्या याच्यातून घेतल्या, शेतीच्या पैशातून. शेतीचा पैसा येते त्याच्यात काही नुसतं काही साड्या आणि येईन तेच भागवण काय? तूच सांग आता. आता बाई तुम्ही काहीच टेन्शन घेता पण एवढं. आम्ही म्हटलं की तुम्हाला साड्या घ्यास म्हणून, आम्ही तर घरच्या घालायला तयार होतो. आता ते त्या दिवशी तुम्हीच म्हणे घेऊन घे म्हणे वैशाली, छायाताईसाठी घेतल्या तर म्हणून घेतल्या आपण, नाही आपण काही साड्या घेत होतो काय आता बाई? नाही व, घरच्या सुनवारीला साड्या घ्यास लागते. किती म्हटलं तर स्वस्त्या घे महाग घे कशाही घे, पण दिवाळी म्हटलं तर एक साडी तर त्याला लागलीच बाई. तशा काही मागते मग त्या 12 महिने काहीच नाही मागत. त्याच्यापेक्षा आता आपण दिवाळीला आपलं कर्तव्य आहे त्याला घेणं, म्हणून तेवढं करावंच लागते. आता बाई जर ह्या परीले कामच नसतं करायचं आणि इथे येऊन दिवाळीच खराब करणं असते, येतेच काय लिहिले तिच्या बापाच्या घरी तर सगळंच बरोबर आहे, मग काय लिहिते इथे दिवाळी करायला? कसं आहे मोहिनी, तुला सांगू काय आता? आता बाई मी वय सासू, मला आता ते कधी येऊ तर ठेवा लागत तुम्हाला, ते गेले सारखंच. नाही तर मग कसं होते, भेदभाव करते म्हणते ना. पाहिलं नाही का काल कसा बोलले तो, भेदभावच करता म्हणे तुम्ही. आता सांग बाई मी कोणता भेदभाव केला? आता तिले म्हटलं पूजेच्या पहिले खाऊ नको, तुम्ही म्हटलं नाही म्हटलं, तर कोणता गुन्हा झाला बाई याच्यात? आता बाई जेवली बी नाही म्हटलं, ते आपण पुरणपोळी केली का नाही, जेवली नाही ते. तिने ते बाहेरून काय होतं बोलावलं होतं, पनीर टिक्की बोलावली होती, तेच खाल्लं होती ना. मी नाही खात म्हणे हे कायची पुरणपोळी होईल काय नाही म्हणे, मला बिलकुल आवडत नाही म्हणे. बापूजीला असंच म्हटलं तिनं, तर काहीच नाही खाल्लं म्हटलं आता बाई तिनं. आता बाई उद्या भाऊबीज आहे तर मी जाईन म्हटलं आईच्या घरी, कारण की माझा भाऊ म्हणे मी उद्या येतो म्हणे घ्यासाठी, मग त्याला वेळ नाही राहत ना, तर उद्या येतो म्हणे भाऊबीजले. मग थांब म्हणे तू 2-4-8 दिवस म्हणजे जी थांबायच्या येतं, आणि मग लागन तर म्हणे मग चालली जायचं म्हणे बापूला बोलावून म्हणे. वैशाली ताई, मला एकटीला सोडून जाता का हो इथं? माया मागं एवढे जण मी कसं करू एकटी एकटी पण माझ्याकडून होत नाही बाबा, तसंच तर माझ्या हात नाही उरकत. आणि मलाच लावता काय तुम्ही कामी? आता थांबा ना, मग जा ना, सध्या नका जाऊ ना वैशाली ताई. हो जा ना वैशाली, चालली जाजो. हाय मोहिनी पाय, आता ते गेल्यावर तुला जेवढं करणं आहे तेवढं करायच लागल. ते कशी घर सांभाळते मग तुलाही सांभाळायला लागल ना. कधी शिकशील तू घर सांभाळणं? आता शिकून घे, आता सुधरून जाय, त्या परीसारखी वागू नको, आणि जशी पहिले वागे तशी वागू नको. आता जशी वागून राहिली अशी वाग, आणि सगळ्यासाठी करत जाय. ते येईपर्यंत, ते आल्यावर तर मग करू लागतेस तुले. दोघी मिळून होऊन जाते जरा कामं. आता बाई पण मी एकटी कशी करू, माझ्याकडून होत नाही ना, तुम्हाला तर माहिती एवढे कामं माझ्याकडून होत नाही म्हणून. एवढे कामं कशीच करेन मी एकटी? एकटी कायले मी हातभार करू लागन ना तुले. जसं आता तू नव्हती तर वैशालीले करू लागो जरासं, तर आता तुले करू लागन. आता जाऊ दे तिले, तुला तर काही जा नसेल लागत, आता तर आली तू जाऊन. नाही आता बाई, आता नाही जात मी. आता काय जाऊ, आता तर आली जाऊन, नाही जात म्हटलं आता मग मी. ठीक आहे सांभाळतो मग मी, जाऊ द्या वैशाली ताईले. बरं आता बाई मी जातो, थोडीशी घरात काम आहे मला. आता बाई काय झालं गेली मोहिनीले, काऊन अशी करून राहिली? काय माहित बापा काय झालं ना काय नाही, तिचं तिले माहित. ते तिकून आली ना तिच्या मायच्या घरून, तेव्हापासून तर अशीच वागून राहिली. मला असं वाटतं की याचं माय लेकीचं काही ना काही झालं बाई, त्याच्याशिवाय अशी नाही वागत हे. तुला तर माहिती आहे किती तमशट आहे ते, डांगडिंगच करते ना निरी. आणि आता एवढी शांत कशी काय झाली काय मी बापा ही. जाऊ द्या, तेवढी समजदार झाली तेवढं चांगलंच आहे ना, तिच्यासाठी चांगलं आहे ना आपल्यासाठी चांगलं आहे. अगं वैशाली तुला नाही माहित, समजदार नाही आहे ती एवढी. हे आता काय माहित काहीतरी झमकलं असं माय लेकीचं, म्हणून अशी वागून राहिली. तिले असं समजू नको तू मोहिनीले, का झाली म्हणून ते समजदार. कधी ते तिचा रंग पलटन आणि कधी तिचं रूप दाखवून काही सांगताच येत नाही म्हटलं. हो ते तर आहेच म्हणा, काही सांगताच येत नाही कधी रूप पलटवून काय पलटवून तर. बरं आता बाई मग मी करतो जरासं भरभार करतो. मी 4-5 दिवस येणार नाही, मग थांबून तिकडे आईच्या घरी जराशी, कारण मग कसं कोणी बोलावते तर तिथे जातो आपण, 5 दिवस निघून जाते. हो जाय, आणि ते आहे की नाही दिवाळीचं फराळाचं ते भरून घे एका डब्यात, न्या लागन ना तू आईच्या घरी तुले माहेरले, तर घेऊन जाजो. आणि जास्तच नेजो जरासं, एवढं मोठं तर केलं आहे आपल्याच घरी, कोण खाते सारं पडलं राहते, तर नेजो. खाईन त्या भावाचे लेकरं गिकरं खाईन, बायको खाईन, आई बाबासाठी घेऊन जाजो. कायचे आता बाई आजकालच्या लेकरं येते नीर बाहेरचं पाहिजे, घरचं काही खायला मन करते का त्याचं? घरच्या याच्यात मन नाही जात त्याला पाहिजे नुसतं बाहेरचं दुकान इथलं. हो ते तर आहेच म्हणा, आता दुनिया कुकडे चालली तिकडेच ते लेकरं जाईल. आता एवढं रंगारंगाचं दिसते ते इकाले दुकानात राहते, तसे मागतात बापा ते. आणि आजकालचे माय बाप इतर फिसके जे मागतलं लेकरं ना दिलं घेऊन.
आमच्या टाईमाला होतं काय असं? आमच्या लेकरांनी तर आम्हाला मागितलंही नाही. आणि पहिली गोष्ट तर असं होतच नाही म्हणा, रंगारंगाचं काही दिशेच नाही. साधं सुद्धा काही दिसलं नाही, तेच तर आमच्या कुंड्यानं नाही होय माय आमच्या लेकराईले. जे भातकं भेटलं बाजाराच्या दिवशी ते भेटलं, नाही तर काही भेटे रे हो माय. भाकर भाजी शिवाय लेकराईले खाले. खरी गोष्ट आहे आता मी तुमची. आहेच आजकालचे मायबाप तसे. पण काय करण, आता लेकरच किती आहे, 1 न 2. मग लेकराचा लाड नाही करण तर काय करण. आता तुमच्या वेळेस लेकरं किती होते, आता तुम्हालाच पाहिजे ना 3 आणि 4 झाले. आणि मग एवढं मोठं लेकराचं कुठं कुठं पुरं करण आता बाई. हो माय, कमाई पाहिली 3 पैशाची आणि खर्च पाहिला तर 10 पैशाचा. कुठून करणार आहे एकटा माणूस? ते लेकरं काय म्हणते, आता झाले आता खाले म्हणून करत नाही, ते स्वतःच खात नाही. काय करू, आमच्या गुणांच्या लेकराच्या हौशी पुऱ्या झाल्या नाही म्हटलं त्यावेळेस. काय मी साऱ्या दुनियाचं टेन्शन माहीत सांग आहे काय तर. काय बरं वैशाली ताईला फोनही आला तिच्या भावाचा. मला त्यांना भावाचा फोन आला ना मायचा फोन आला. एवढ्यानं गेली बा पोरगी, तर पोरीले बोलव दे, भाऊ बुजले का काही. माय मायले तर असं वाटतं जसं पोरगी आलीच नाही पाहिजे घरी. जिकून तिकून मीच फसतो काय गड्या. वैशाली ताई निघून जाते, हे तर इथं राहतच नाही राहिनी, तर तिला तर काही करायचा संबंधच येत नाही. चांगलं वाग नाही गुन्हाच आहे, वाईट वागो तर बरं होतं. खोलीतल्या खोलीत घुसली राव, नाही होतं कोणी तरी आता बाई करे. आणि आता चांगली वागून राहिली तर मलाच म्हणते आता सगळं कर म्हणते. म्हणजे चांगलं वाग नाही गुन्हाच आहे मग तर. जाऊ दे आता, वैशाली ताई येईपर्यंत तर करायच लागेल मला. आणि तसंही आता करायच लागणार आहे. आता काम करू का वाईट वागू का चांगली वागू, मला काही समजून नाही राहिलं. करू का नाही करू, काय करू ना काही नाही. आता वाईट वागू तर माझ्यासोबत कोणी बोलत नाही. आता चांगली वागतो तर सगळेजण बोलून राहिले. आता थोडे दिवस तरी चांगलाच वागायला लागेल मला. हे परी जाईपर्यंत. आता मला सगळेजण म्हणून राहिले केस वाढव केस वाढव. खरंच गड्या बाई, हे केस कधी चांगले दिसून राहिले. काही मी करून घेतलं, केस कापून घेतले आणि हे असे करून ठेवून दिले. आता खरंच मलाच आवडून नाही राहिले. आता मला चांगलंही नाही वाटून राहिलं. असं करतो, दुसरे ते वीक आणली आहे इकडे, ते लावूनच घेतो तर चांगली तरी दिसन. मग येतो जराशी तयारी करून. पाय आत्ता कशी दिसतो मी, अशी आहे. म्हणून तर वीक आणून ठेवली होती मी दिवाळीले. म्हटलं हे वीक लावूनच म्हटलं मी, कारण आता केस कधी वाढवू बाबा. केस काही एवढ्या लवकर वाढत नाही ना. आता हे वीक राहिली परमनंट केस वाढेपर्यंत. मस्त दिसते ही आता, चांगली दिसून राहिली मी. बापा हे एसीले काय झालं बाई, आता एसी चालून नाही राहिला, हवा तर बिलकुल येऊन नाही राहिली. गरमी होऊन राहिली खोलीत. एसी बंद गिनतनी करून ठेवला असं नाही ना, काही सांगता नाही त्या माणसाचं. पुरापती माणूस आहे या, जशी मी आहे ना मायापेक्षा म्हटलं हातभर समोरच आहे या माणूस. मला असं वाटते काय मी आता पैसे बाकीचे पोरं आलं काय, ह्या माणूस कोण चालला काय, तिरपटच आहे निरा. आता एसी जर बंद झाला तर मी हवा कशी घेऊ आणि एवढ्या गरमीत राहू कशी या खोलीत. मग मी नाही राहत बापा, माझ्याकडून नाही राही नव्हती एवढ्या गरमीत. एक तर आता सवय पडली ना, सवय नसली तर माणूस कायच्या तरी राहून जाते, पण सवय झाल्यावर नाही राहू शकत बापा. काही नाही, आता परीची रवानगी करायला लागेल. परीची रवानगी झाली बस, तिकडल्या खोलीत शिफ्ट होऊन जातो मी. काय करू, ह्या खोलीत एवढ्या गरमीत सोडू काय बापा मी, माझ्याकडून नाही तेवढ्या गरमीत राहिलं. त्या खोलीत जातो मी, मस्त खोली मोठी जाईल चांगली. पहिलेच घेऊन घ्यायला पाहिजे होती मी त्या खोली. नाही ते तर माझ्या मागं येऊ नाही, काय म्हणते तिने चांगली खोली घेऊन घेतली, मला ही खोली घेऊन दिली. त्याच्यात काय म्हणते, ह्या पंखा तर पंखाही चालत नाही. काय नाही बापा, एवढे उपकरण आहे म्हणाले घरात, पण एक कामाचं नाही. एसी बंद पडते तर पंखा चालत नाही, पंखा चालते तर एसी चालू राहते, नाही तर दोन्ही चालू राहते, नाही तर मग दोन्ही बिघडून जाते. काय करू बाबा, आता मी कायच करू, काही समजून नाही राहिलं. जाऊ दे, जरा बरं आरामच करतो आता. मला आराम केल्याशिवाय काही सुचणार नाही. मग पाच बसा काय होते तर. पाहून कामं नाही आहे काय, बसली आहे इथे येऊन आराम करून राहिली. कामं करणं घरातले, कुठली तर झोपू दे मला, जरा बरं आराम करू दे. घरी येत आज झोप नाही तर मी काय पुऱ्या काय बेडवर झोपली आहे काय, तर पुऱ्या बेडवर बसली आहे मी, पुऱ्या बेडच घेऊन घेतला काय. एवढी मोठी तर जागा आहे, काय म्हणून राहिलं तुम्हाला बसायला. झोपतो काय मी तुमच्या अंगाले. तू काय झोमशील माझ्या अंगाले, भूतीन होय का तू, का चुडेल होय माझ्या अंगाले झोमशील आणि मी झोंबू देतो तुले. होय सरक तिकडे आता. काय मी बाबा कसं हे कडवाण्याचा माणूस आहे तर जरासाही सारखा वागत नाही माझ्यासोबत. आपण कितीही सारख्या तोंडाने वागा याच्यासोबत, तरी या वागून उलटाच आपल्यासोबत. मग काय फायदा सारखं राहून. तू अनुसारखी, अरे कुत्र्याचं शपूट एक वेळेस सारखं होऊ शकते, पण मोहिनी कधी सारखी नेऊ शकत म्हटलं. हे फक्त मलाच माहित आहे. आता बाकीच्या जरी वाटत असेल का तू सारखी वागून राहिली तर चांगली झाली, तुझा स्वभाव बदलला, पण असं होऊ नाही शकत. काय म्हणतो मी, असं कधी होऊ नाही शकत म्हटलं. तुमच्यासारखे जर माणसं असले तर काय बदलून बाहेर, कायसाठी बदलत. कधी त्याला समजूनच घेत नाही. नाही तर पाय ना तुमचा भाऊ, तुम्ही तर मला कधी समजून घेतलंच नाही. तुमचा भाऊ पाला आहे नावाला, कसा बायकोच्या मागं फिरते. जसं काही शपूट आहे तिच्या मागत राहते बिलकुल चिपकला. आणि जरा असं कोणी काही बोललं ना तर तिची साईड घेऊन बोलायला जाते म्हटलं. नाही तर हाय तुम्ही एक बायकोले बोलत राहा म्हणता तिकडे, मी बोलतो अजून तिले. काढत राहतो तिची चांगली. त्याच्यासाठी बायकोही तशीच पाहिजे असते, मागं फिरायला शपूट बनून. बायको पाहिली अशी अकडली वागते. आणि कोण कोण करून आता 2 दिवस झाले चांगली वागून राहिली म्हणून झालं काय. आता मी त्यासोबत चांगलं वागायला लागलो, अजून तू तशी सुन जाशील. मग काय करू, त्याच्यापेक्षा मी जसं आहे तसंच बरं आहे. हा केवढी साजरी बायको आहे तुमच्या भावाची. बापा परी जसं नाव आहे तिचं परीसारखीच आहे. पाहायला सुंदर असलं म्हणजे झालं काय, अंगातले गुण तर सारखे पाहिजे असते कोणी. एक गुण तर तिच्या अंगात सारखा नाही आहे, पण तरी नाही तिच्या बापाच्या जीवा खाते ना तुमचा भाऊ, म्हणून तिची हाजी करते. नाही तर थोडी तुमच्या सारखा राहिला असता. त्याला जर कमाई करून खाऊ घालायला लागलं असतं तर तोच काही हे राहिला असता काय, सारखा राहिला असता काय. अरे बा, पण मी घरी आहे तर तुझ्यासोबत भांडण करायला नाही आहे ना. मला 2 दिवस कसं आराम भेटन म्हटलं, पण नाही, तू काही मला आराम घेऊ देशील काय.
बरी होती तुझ्या मायच्या घरी होती तर काय लिहिली काय मी थांबती ना तिथे 8-15 दिवस मला सुकून भेटलं असतं. असं काय माझ्या घरी राहायसाठी लग्न केलं का तुमच्यासोबत मी माझ्या घरी राहू काय? आणि मग तुम्ही काय करता इकडे हिंडता का तुम्ही मोकाट मोकाट डोरेसारखे असं फिरता का तुम्ही? आणि मी माझ्या इथे जाऊन राहू कोण राहू माझ्या इथे जाऊन? असं सांगणं का तुला ठेवतच नाही म्हणून ते मायबाप. अरे कोणीच नाही ठेवत तुले. मीच होय तर तुले सांभाळून राहिलो कसा तरी. हा मीच होय तर टिकली तुमच्या घरी नाही तर कोणीच नव्हती राहत. दुसरी असती ना तर राहिली नसती म्हटलं चालली गेली असती पळत तिथून. तुम्ही काय सारखे आहे काय? तुम्ही तर एक नंबरचे उलटे येड दिमाग उलट्या दिमागाचा माणूस आहे म्हटलं. जाणं माय मन भयस करायचं नाही आहे ना त्यासोबत. जाणं बा जाणं झोपू दे ना मला जराभर जगू दे ना. ते माझ्या भावासोबत ठेव आणि माझ्यासोबत ठेव. तो अलग आहे आणि मी अलग आहे. हा असं थोडं एक दोघं भाऊ सख्खे होय म्हणून काही सारखे स्वभाव राहील काय? त्याचा स्वभाव अलग आहे माझा स्वभाव अलग आहे म्हटलं. माय भिने एसी कोण बंद आहे थंडी हवा निघून राहिली काही नाही काय झालं याले. हा पाय तुझ्या गरमीने तो एसी काम नाही करून राहिला म्हटलं. पागल डोक्याच्या माणसा एसी बिघडला असेल ना तो माझ्या गरमीनं माया नाही का तो मायाने बिघडला का तो? पहिलेच तर बिघडून ठेवून दिला मी होती नाही तर. आणि काय म्हणता आली तेव्हापासून तर चालूनच नाही राहिला तो पंख्यावर तर भागून राहिली मी. मला म्हणता अजून तो यानं बिघडला म्हणून स्वतःच तर बिघडून ठेवला दुरुस्त करायची तर फाटून राहिली. कसा चालन एवढे दिवस तुम्ही माईन तू होती तर मारते एसीची हवा खाल्ली दिवस रात्र चालू आणि काय बिघडणार नाही तो त्याचा तो जीव होई बिचाराचा मायावानी थोडी कावला असं. राजेशजी ऐका ना मी गोष्ट. आता लाडीगुडी लावू नको मला मी पैसे देत नाही पैसे आहे नाही माझ्याजवळ पगार सरला म्हटलं माया. अगं शिका ना तुमच्या भावाजवळून काहीतरी शिका. पहा म्हटलं 50,000ची खरेदी करून दिली म्हटलं त्याला बायकोले आणि तुम्ही म्हटलं 10 रुपयाचं फाटकी चिंधीने घेतली म्हटलं. घेतली काय सांग ना? हा का असं नाही का हे घे बा 1,000-2,000 रुपये तुला काय लागते मोहिनी काय नाही घेऊन घे. आता तुमची जबाबदारी आहे ना मी मग तुमचं कर्तव्य नाही का मला काही घेऊन देणं. मला काही शिकवायची गरज नाही आहे शिकलोच आहे मी मला काही नको शिकवतो दुसरी काय गोष्ट आहे बोल. बरं ते जाऊ द्या आता तुम्ही तुमचा लहान भाऊ गेला म्हणजे माहिती आहे काय त्याच्या खोली शिफ्ट होऊन जाऊ आपण. तिथचा कमी एसी मस्त चालते व आणि रूमही मोठी आहे ती तर बरं राहील आपल्याला मग समोरच्या दृष्टीनं तर करा काय असं बदलून टाकू आपण रूम. आणि तो मग अजून आला म्हणजे येतच राहते तो उन्हाळ्यात येते त्याच्यानंतर काय आता दिवाळीत येते मग अजून घरात भांडणं करू काय त्या खोलीसाठी. राजेशजी काय म्हणतो बा झोपू दे ना आता मोहिनी झोपू दे ना जा ना आता तू काम करणं नाही तर तू आराम कर जराभर काय परेशान करून राहिली. नाही व परेशान नाही करत मी तुम्हाला. तुम्ही म्हटलं मला ऑब्झर्व नाही केलं पाय ना मी कशी दिसू राहिली तर. काय पाहायचं आहे रोजच तर पाहिजे तुले आता आज काही नवीन तर दिसणार नाही आहे तशी दिसत होती रोज तशीच दिसून राहिली असेल ना. पण एक वेळा पाहता खरी मला कशी दिसून राहिली काय दिसून राहिली सांगा तर खरी. हां पाहिलं बरं केसाचं काय झालं तुझे केस कुठे गेले? हां ते बारीक केस होते डोक्यावरती कुठे गेले? एवढे लंबे कसे झाले तुझे केस? हां काल तर लहानच होते आजचे आज एवढे लंबे झाले. मग तेच तर म्हणून राहिली मी तुम्हाला पहा म्हणून तर तुम्हाला बायकोला पाहायला वेळच कुठे? एक तर तुमचं ऑफिस नाही तर मग घरी आले कारण त्याच्याशिवाय काय दिसते तुम्हाला? खायचं केलं असेल तर जेवायला आणा आणि जेवण झालं का पण झोपू द्या कुंभकर्ण काय मी. अरे म्हटलं मी माहिती वीक लावली वीक चांगली वाटून राहिली काय पहा बरं. अरे बा मोहिनी तुला काय सांगू आता ऑफिसमध्ये किती थकून जातो मी. लय करायला लागते बा लय करायला लागते आपल्याला वाटते पण कोणतंच काम साधं नाही सोपं नाही काहीच नाही. लय कष्ट करायला लागते तेव्हा कुठं पैसा दिसते डोळे ना पैसा असा तसा दिसत नाही म्हटलं मोहिनी. हा जसे तुम्ही एकटेच मेहनत करून राहिले लोक तर आहेतच खाऊन राहिले त्याच्यात घरी काय म्हणते तर अशा आहेतच पैसे येऊन पडते ते काम थोडी करायला लागते एकटं तुम्हालाच करायला लागते. तुमच्यापेक्षा तर ती मामाजी किती काम करते ह्या वयात आहे तेही वावरातलं. तुम्ही तर काय म्हणते तर बसल्याच काम करता खुर्चीवर मामाजी कशी करत असून काय माहित बाबा किती कष्ट करते लहानपणापासून. त्याचंही वय सारं कष्टातच गेलं ना आताही चाललं तरी पण अजून करूनच राहिले तरी बाबाला एवढा डाव म्हणतो बाबा करू नका आता लय झालं तुमचं पण ऐकते काय आता नाही ऐकत ते. कष्ट करायची सवय पडली आहे हो त्याला कष्ट केल्याशिवाय त्याला गमत नाही आणि कष्ट करूनच तर तुम्हाला एवढं शिकवलं मामाजीनं शिकवलं आपापल्या पायावर उभं केलं. ननदबाईचं लग्न करून दिलं तुमचे लग्न केले अजून काय करायला पाहिजे आता लय केलं त्यानं त्याच्या मानानं. मग नाही तर काय तर लय केलं खरंच बाबानं लय केलं. बरं आज कमेंट मध्ये सांग जा आज मोहिनीचा लुक कसा दिसून राहिला कशी दिसत होती मोहिनी सुंदर दिसत होती ना मी एक नंबर तशी मी सुंदरच आहे मी ना पण मॅनवर मी टाईपच करत नाही आता काय करू. आणि आता नाही करत बाबा सगळ्याला काही सारखेच थोडी भेटते सारख्या स्वभावाची माणसं भेटत असते काय कोणाला कशी भेटते नक्की सांग जा कमेंट मध्ये आणि हाईप पण दे जा लाईक कर जा शेअर कर जा आणि व्हिडिओला सबस्क्राईब पण कर जा आणि हाईप द्यायला विसरू नका. तुम्ही रोज मला हाईप देता त्याच्यावर मला इतकं समजते की तुम्ही खरोखर माझ्यावर खूप प्रेम करता आणि मोहिनी अशी प्रसिद्ध होत चाललेली आहे. असंच मोहिनीला प्रसिद्ध करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला मग भेटू आपण आता उद्याच्या भागात आणि आज कमेंटमध्ये खूप कमेंट करा आणि सगळेजण नाव टाका उद्या आपण व्हिडिओत नाव घेऊ सगळ्यांचे नाव घेऊ. चला मग भेटू आता आपण उद्या धन्यवाद.